नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. PLCL कंपनीच्या संचालकांनी जमा झालेला 55,000 कोटी रुपयांचा गफला केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधितांचे पैसे परत करावे अशी मागणी PLCL कंपनीत गुंतवणूक केलेल्या ठेकेदारांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. PLCL कंपनीच्या माध्यमातून संचालकांनी भारतभर शाखा सुरू करून मेगा बिझनेस वीकली या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये जमा करून सदरच्या शाखा बंद केल्या. नाशिक येथील मेन रोडवरील अशाच प्रकारे शाखा सुरू करून 5,70,00,000 रुपयांचा संचालकांनी गफला केला. त्या पैशातून दिंडोरी तालुक्यातील गोळसी येथे 470 एकर जमीन खरेदी केली आहे. संबंधित जमीन संचालक संगनमताने विकत असल्याचे गुंतवणूकदारांना समजतात. झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब अशा देशातील 350च्या वर बचत प्रतिनिधी आणि ठेकेदाराने दिंडोरी गाठत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश परदेशी यांना निवेदन देत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी परदेशी यांनी गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की सदर कंपनीच्या संचालकाविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कोठारी समिती गठीत केली आहे. समितीने 55,000 कोटींपैकी 29,000 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून समितीमार्फत मालमत्ता सील करण्यात आलेली आहे. दिंडोरी तालुक्यातील गोळसी येथे असलेली 470 एकर जमिनीची विक्री होऊ नये यासाठी सहकार्य करून ठेकेदारांना दिलासा देऊ अशी ग्वाही दिली. या प्रसंगी उपस्थितांनी आपली भावना व्यक्त केली व ते म्हणाले की नमस्कार. आम्ही PSL पीडित आज दिंडोरी पोलीस स्टेशन दिंडोरी गावात आम्ही तक्रार अर्ज दाखल करायला आलेलो आहेत. दिंडोरीमध्ये आमची 470 एकरची जी प्रॉपर्टी आहे, आमच्या पैशातून खरेदी केलेली प्रॉपर्टी, ती लोढा कमिटीकडं जमा झाली पाहिजे म्हणून आज आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहे. आणि ही जमीन विकणारा PSL कंपनीचा प्रमोटर नक्षत्र सिंग गुरुदयाल सिंग भंगू याने परस्पर ती जमीन लोढा कमिटीकडे न जमा करता परस्पर ती जमीन विकलेली आहे. आणि दुसरं प्रकरण आमचं की आम्ही ज्या PSL कंपनीत पैसे भरत होतो असे भारतभरातल्या 400 ब्रँच आहेत. त्या 400 ब्रँचमधली एक ब्रँच म्हणजे नाशिकला MG रोडला आहे. त्या MG रोडला 21 ऑगस्ट 2014 आणि 22 ऑगस्ट 2014 या 2 दिवसामध्ये मंगेश विश्वनाथ थरवळ या कंपनीच्या प्रमोटरने 5,70,00,000 रुपयाचा पैसे हे पळवलेले आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग केलेला आहे, देशविरोधी गतिविधीला वापरलेला आहे. आणि 5,70,00,000 रुपयाच्या पावत्यांचा पुरावा आमच्याकडं उपस्थित आहे, आमच्याकडं हजर आहे. याची तक्रार देण्यासाठी आम्ही नाशिकला सरकारवाडा पोलीस स्टेशनला आम्ही जात आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल दिनकरराव तिडके, नाशिक कोर्ट. आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण भारतातून एक कंपनी निर्माण झाली, ती PSL लिमिटेड म्हणून. त्या PSL लिमिटेड कंपनीने संपूर्ण भारतातून लोकांचे पैसे गोळा केले, गोरगरिबांचा पैसा गोळा केला आणि त्या पैशातून दिंडोरी येथे 400 एकर जमीन घेतलेली आहे. काही महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कलकत्तामध्ये, दिल्लीमध्ये, UPमध्ये अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी जमिनी घेतल्यात. आणि त्या जमिनी आपण डेव्हलप करू. ते डेव्हलप करून मी त्याच्यातून तुम्हाला चांगला पैसा कमवून देईल असं कंपनीने यांना आश्वासन दिलं. अशा याच्यानुसार ह्या गोरगरीब लोकांनी, आपण बघत आहात, सगळे गोरगरीब लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आणि आज रोजी ही कंपनी बंद पडून ह्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणजे ह्या लोकांना आज रोजी कोणताही परतावा त्यांनी दिलेला नाही. त्याबाबत आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो होतो. आज त्या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशनचे साहेब जे आहेत त्यांनी आमची तक्रार घेतली आहे. त्यावरती ते इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. त्यानंतर आम्ही सुपरिटेंडंट ऑफ पोलीस नाशिक यांच्याकडे पण तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्या पद्धतीने, अशा पद्धतीने ते सगळे त्या गोष्टीचा तपास करत आहे आणि ह्या लोकांना जरूर न्याय मिळेल अशी मला आशा वाटते आहे. हुई है उसका पता तो उन्होंने हमको दिया है और वो जानने के बाद हमने जो मालूमात लिया है, जो कंपनी में आप लोगों ने इन्वेस्ट किया और उसके बदले में वो आपको मुबदला देना चाहते थे, वो उन्होंने दिया नहीं. इस वजह से वो बहुत बड़ा फ्रॉड हुआ है. उस पर 2014 में ऑलरेडी गुना दाखिल है. उस डायरेक्टर को अरेस्ट किया गया है. और दूसरी बात, SEBI और ED ने उनका प्रॉपर्टी जब्त किया है.
और लगभग 55,000 करोड़ का घोटाला है। 29,000 करोड़ की प्रॉपर्टी उन्होंने लौटाई है और बाकी की प्रोसीजर चालू है। अभी एक कार्रवाई चालू है, ऐसे समय में दूसरी कार्रवाई करते आती नहीं है। अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.